बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र राज्याचे रोजगार आणि हमीचे मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावलेजी, माजी आमदार सन्माननीय सुभाषजी बने, राहुलजी पंडित, शशिकांतजी चव्हाण, अधीक्षक अभियंता मेडिसीचे कालिदास भांडेकरजी, प्रादेशिक व्यवस्थापिका श्रीमती यामिनी जोशी, प्रज्ञेशजी बोरसे, आज या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी आणि मातांनो, लोकप्रतिनिधी कसा असावा हे आजपर्यंत आम्ही सन्माननीय रामदास भाईंकडून, माझे वडील म्हणून मी त्यांच्याकडून शिकत होतो. आपण जेव्हा लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेला प्रथमतः आपला मतदारसंघ, आपण ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेस प्रथमतः आपल्या मतदारसंघात आपण काय बदल घडवू शकतो ह्याचा विचार एका लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये पहिल्यांदा येतो. आणि सन्माननीय रामदास भाईंकडून ते शिकत असताना ज्यावेळेस मी उदयजींच्या जवळ आलो, पहिल्यांदा ज्यावेळेला 2019ला आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेस त्यांची काम करण्याची पद्धत मी पाहत होतो आणि त्याचे अनुभव मी घेत होतो. आणि सर्वप्रथम त्यांची पहिली जी गोष्ट जी मला आवडली की आपण ज्या वेळेला सत्तेत येतो आणि एखादं जेव्हा महत्त्वाचं पद जेव्हा आपल्याकडे येतं त्या पदाच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघाला कसा न्याय देऊ शकतो हा पहिला विचार त्यांच्या मनामध्ये येताना मी स्वतः अनुभव घेतला. आणि आज त्याचं स्वरूप पाहायला मिळतंय. 2019ला डीपीडीसीच्या निमित्ताने ज्यावेळेला ह्या सगळ्या स्थानिक इथल्या असलेल्या ज्या काही प्रशासकीय इमारती असतील, इथल्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, 2019 आणि 2025मध्ये हा जमीन आसमानाचा फरक पाहायला मिळतोय. हे सगळं क्रेडिट हे सन्माननीय उदय सामंत साहेबांना जातं. त्यांचे एक विजन ह्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय. आणि अर्थातच आपल्या सर्वांना कल्पना आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज 2 मंत्रिपदं उदयजींच्या माध्यमातून तर अनेक वेळेला आलेलंच आहे. आज ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आज राज्यमंत्रीपद हे मला मिळाल्याच्या नंतर उदयजी महसूल असेल, ग्रामविकास असेल ही महत्त्वाची खाती आहेत आणि सर्व प्रशासकीय इमारती ह्या दोन्ही डिपार्टमेंटशी संबंधित असतात. आणि मग आपल्याकडनं थोडी मी पण शिकवण घेतली. मग दापोली, खेड आणि मंडणगड महसूल राज्यमंत्री झाल्याच्या नंतर या मागच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये तिन्ही तालुक्याच्या सगळ्या प्रशासकीय इमारती, तिन्ही तालुक्याच्या सगळ्या पंचायत समितीच्या इमारती सगळ्या आपण आता मंजूर करून घेतलेल्या आहेत. आणि जवळपास आपण 120 कोटीपेक्षा जास्त निधी हा तिन्ही इमारतींकरता, प्रशासकीय इमारतींकरता आपण मंजूर करून घेतला. एकंदरीत आम्ही नेहमी पाहतो की पंचायत समितीत जातो किंवा आम्ही आता बसस्थानकाचं, इतक्या सुंदर बसस्थानकाचं इथे उद्घाटन होत आहे. विशेषतः बसस्थानकांच्या बाबतीमध्ये प्रवाशांची प्रचंड ओरड असते. आज माननीय प्रताप नाईक साहेब काही कारणास्तव इथे येऊ शकले नाहीत, परंतु मला वाटतं त्या जर का इथे असते तर मला वाटतं रत्नागिरीचं बसस्थानक संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी रोल मॉडेल म्हणून त्यांनी नक्कीच ते राबवलं असतं. इतकं सुंदर बसस्थानक आपण इथे उभं केलेलं आहे. आणि मग ह्या प्रशासकीय इमारतीमध्ये ज्यावेळेला आम्ही जातो तर तिथल्या कर्मचारी ज्या परिस्थितीमध्ये काम करत असतात ती देखील मानसिक स्थिती आम्ही समजून घेतली पाहिजे. जर का इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नसेल, मी ज्या ठिकाणी बसून काम करतोय ते ठिकाण जर का स्वच्छ नसेल किंवा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जर का चांगलं नसेल तर त्या अधिकाऱ्याची देखील चांगलं काम करायची मानसिकता होती. आज जेव्हा अशा ज्यावेळेला प्रशासकीय इमारती उभ्या राहतात त्यावेळेस त्या अधिकाऱ्याची देखील एक चांगली मानसिकता होते आणि त्याला फ्रेशनेस, एक नवा पण जेव्हा त्याला जिथे अनुभवायला मिळतो त्याच्या कामामध्ये नक्कीच ते उतरतं आणि तो एक चांगलं काम तिथे करायला आम्ही अनेक वेळेला अनुभव घेतो. म्हणून मला वाटतं अशा प्रशासकीय इमारती ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये होणं हे आवश्यक आहे. आणि मी आवर्जून सांगेन की जिल्हा नियोजनमधनाच गतिमान प्रशासन या हेड अंतर्गत खेडच्या बसस्थानकासाठी देखील माननीय उदय साहेबांनी 5 कोटीचा निधी मंजूर करून दिलाय. मागच्या 15 दिवसापूर्वीच त्याच्या बांधकामाला देखील सुरुवात झालेली आहे.
अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्याकडे नक्कीच त्यांचं लक्ष आहे. परंतु आता ह्या निमित्ताने मागणी करेन, कारण इथे मागणी केली ते काय नाही बोलू शकणार नाहीत, म्हणून तसे नाही बोलत नाहीत ते कधी. परंतु आज मंडणगड तालुका आणि दापोली तालुका, विशेषतः दापोली तालुका, लाखोच्या संख्येने पर्यटक हे दापोली तालुक्यामध्ये येत असतात. महाराष्ट्रामधला पर्यटक हा दापोली तालुक्यामध्ये येत असतो. त्यामुळे आता जसं आपण आपल्या रत्नागिरीचं बसस्थानक आपण इतकं एक सुसज्ज असं केलेलं आहे, तसं आमच्या दापोलीच्या बसस्थानकाकडे देखील आपण लक्ष द्यावं अशी माझी उदय सामंत साहेबांना आणि भरत शेळे यांना देखील माझी विनंती असणार आहे. कारण शेवटी दोघेही नेते मंडळी आहेत आणि दोघेही उदार आहेत आणि मला विश्वास आहे की नक्कीच ते ह्या प्रश्नाकडे लक्ष देऊन नक्कीच त्या इमारतीकडेचा देखील कायापालट करतील. आज रत्नागिरी म्हटल्यानंतर अर्थातच आपल्या कोकणाचं मध्यस्थान आहे आणि ह्या मध्यस्थानाचा विकास होत असताना, आपल्या कोकणाच्या सेंटरचा विकास होत असताना नक्कीच आमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जिल्हा नियोजनामध्ये अनेक चांगले निर्णय माननीय उदय सामंत साहेबांनी घेतलेत आणि आज राज्यमंत्री म्हणून मतदारसंघाचा विकास करत असताना किंवा महसूल किंवा ग्रामविकास हे जे काही विविध खाती आज राज्यमंत्री म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत, नक्कीच माझा प्रयत्न असणार आहे की ह्या खात्यांच्या मार्फत चांगले बदल आपल्या मतदारसंघामध्ये घडवत असताना रत्नागिरी जिल्ह्याला देखील आपण न्याय मिळवून द्यायचा नक्कीच माझा मानस असणार आहे. एकंदरीत आज अधिक वेळ घेत नाही, माननीय उदय सामंत साहेबांचं खरोखर मनापासून मी अभिनंदन करतो की आज रत्नागिरीमध्ये येणारा पर्यटक असेल किंवा कुठलीही बाहेरची व्यक्ती असेल, नक्कीच इथून चांगल्या आठवणी घेऊन आणि असा देखील आपला मतदारसंघ विकसित होऊ शकतो अशी चांगली शिकवण आपण देखील आम्हाला देत आहे. त्याबद्दल आपल्या मनापासून मी आज इथे आभार मानतो आणि अधिक वेळ न घेता आपलं अभिनंदन परत मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत आम्हा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय. मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज हा आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी या बस स्थानकाचं उद्घाटन या आगारामध्ये आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखणं बस स्थानक जे काय आपण उभं केलंय ते आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ आहेत तसे आमच्यापेक्षा थोडे आमचे उदयजी सामंत साहेब, आमचे योगेशराव, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख, आमचे माजी आमदार बणे साहेब, आमच्या रिजनल मॅनेजर, आमच्या औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व अधिकारी, इथले सर्व अधिकारी, आमच्या संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या एसटी डेपोमधील कर्मचारी असतील, वाहक असतील, चालक असतील, त्यांचे सर्व कुटुंबे असतील, या सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपले नेते उदय सामंत साहेब यांना मी माझ्या रायगडच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. कारण माणूस कसा असावा याचं उदाहरण त्यांनी आम्हाला इथं बोलून दाखवून दिलं. अजून बरेच ठिकाणी दाखवायचे आहेत ते आता आम्ही बघितल्यानंतर आम्ही काय सोडणार नाही त्यांना पण, कारण आमचा पण सहभाग आहे ना त्यांच्या पाठीमागे. म्हणजे नामदार उदय साहेब म्हणजे एक रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र जरी असले तरी महाराष्ट्राला लाभलेला एक विकास रत्न म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. एक कुशल नेतृत्व
कुठून कसा निधी आणायचा काय करायचा आम्ही पण आश्चर्यचकित होतो. पण मला काय पहिलीच वेळ मिळाली ना, याला योगेश आणि आम्ही दोघे पहिलेच आहेत. ते बरेच वेळ झालेत ना मंत्री, पण चांगली बाब आहे. मागच्या वेळेला आमच्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं. आता मला देण्यासाठी प्रयत्न करता येते, बघूया आज ना उद्या होईल काहीतरी, काळजी करायचं कारण नाही. मंडळी, ज्या एंट्री गेटमधून जे प्रवासी एंट्री करतील त्यावेळेला दोन्ही बाजूला 2 राज्य आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तिथंच नतमस्तक होऊन प्रत्येक प्रवासी वरती येऊ शकतो. ती संकल्पना ज्या सामंत साहेबांनी आणि त्यांच्या सर्व अधिकारी वर्ग त्या सगळ्यांनी जी केलेली आहे, मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. कारण येतानाच या एंट्रीमध्ये समाधान वाटतंय तर मग पुढचं सोडाच. जे आज आपण देखणापणे जे काय नटवलेलं आहात हे आम्ही पाहिलं, समाधान वाटलं, प्रत्येकाला वाटतं. आता योगेशने लगेच तिथं मागणी पण करून टाकली. त्यांनी सगळ्या पर्यटन स्थळ तिथं उतरवलंय त्यांच्या दापोलीमध्ये, आणि ते खरं आहे, वस्तुस्थिती आहे. तुझ्या त्या पर्यटनामुळे आमची किती अडचण होते ते तू बघत नाहीस, की आमच्या येणाऱ्या माणगावमध्ये जी काही ट्रॉफिक आहे किंवा जी काही ट्रॉफिक तिथूनच पास होते सगळी, पण ते अजून 1 वर्ष, पुढच्या वर्षी आम्ही ते क्लिअर करतोय. कारण दोन्ही बायपास इंदापूर आणि माणगाव हे पूर्ण क्लिअर करतोय. त्यासाठी आमचं तेवढंच योगदान लागणार आहे. म्हणजे असो, आज अनेक विविध दुसरे पण कार्यक्रम आहेत. सावंत साहेब, तुम्हाला दुसरा धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्याकडेच नुसती माती नाही ओढली फावड्यानी, थोडे थोडे आमच्याकडे पण सरकवले. त्याकडे 5 कोटी दिलेत, माझ्याकडे 3-4 कोटी रुपये दिलेत. कारण महाड एसटी स्टँडमधलं अंतर्गत रस्ता असेल, माणगावचा असेल आणि पोलादपूरचं तिथलं बस स्थानक, त्याचं आम्ही काम करतो. आता गोरेगावचं, म्हणजे आमच्या भागामध्ये जेवढ्या, कारण तुम्ही जसं सांगताय योगेशजी, तसं रायगड पाहण्यासाठी 14 तळ, स्वामींची शिवतरगड आहे आणि तानाजी मालुसरेंचे समाधीस्थळ, हे 4 ठिकाणांनी जिजाऊ मासाहेबांचं समाधीस्थळ आणि शिवाजी महाराजांचं राजधानी प्लस समाधीस्थळ हे पाहण्यासाठी जवळजवळ वर्षाला 5-7 लाख लोक त्या रायगड आणि त्या आमच्या परिसरात येत असतात. आता नवीन स्थानकाला आम्ही सुरुवात केलेली आहे. यांनी मागच्या वेळेला पैसे दिले होते. म्हणजे हे स्वतःपुरतं नाही घेतलं. मागच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना यांच्या खात्यातून ह्या एसटी महामंडळाला किती पैसे, 500 कोटी रुपये तेव्हा त्यांनी दिले संपूर्ण महाराष्ट्राला. त्यानंतर मोठमोठ्या रस्त्यांना पैसे दिले. अशा अनेक योजना त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केल्यात आणि त्याचं बरंचसं श्रेय हे सामंत साहेबांना जातं, हे कोणाला नाकारता येणार नाही आहे. म्हणजे असो, त्यांनी अजून मग सांगेल इंजिनिअरिंग कॉलेज बांधलं, शिवसृष्टी केलेली आहे आणि अनेक अशा योजना केलेल्या आहेत. आता एक मोठा भव्य दिव्य रस्ता होतोय आपल्या इथं, जवळजवळ 3000 कोटीचा रस्ता, मिऱ्या ना काय मिऱ्या नागपूर हा रस्ता आपल्याकडनं होतोय 3000 कोटी रुपयांचा. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपला हायवे पण थोडा मध्ये थोडा राहिला आहे, संगमेश्वरला तिथे आणि थोडा आधीमध्ये. नाहीतर सामंत साहेब, महाडवरनं एवढे आम्ही सुसाट आलो की आम्हाला कळलंच नाही. अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो आणि संगमेश्वरला थोडं अडकलो. पण हरकत नाही आहे, पोलिसांनी आम्हाला मोकळं केलं. पण आम्हाला थोड्या शिव्या खाव्या लागल्यात लोकांच्या, कारण आम्हाला सोडत असताना बाकीचे लाईनीत उभे होते. म्हणजे असो, आज या 3 सांजच्या वेळेला आम्ही आमच्या या नेत्याला शुभेच्छा व्यक्त करत असताना त्यांना दीर्घायुष्य लाभावं. कारण असं म्हटलं गेलेलं आहे, लाख मेले तरी चालतात पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. म्हणून त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा. हे काम, हे कार्य आणि जे काही वेगळेपण आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देत असताना त्यांनी मगाशी एसटीमध्ये लगेच आमच्या रिजनल अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे अर्ज करा. तुमच्या ह्या बसेसमध्ये जे काय CC कॅमेरे नाहीत तर ते तुम्हाला आम्ही आमच्या DPDCच्या माध्यमातून देतो, लगेच सांगितलं.
म्हणजे देण्याची दानत कशी असते पहा. आणि म्हणून पुन्हा एकदा मी रायगडच्या वतीने आणि आपल्या सगळ्या रत्नागिरींच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. एक अत्यंत देखणं चांगलं स्वच्छ सुंदर. आता माझी विनंती आहे इथले कर्मचारी अधिकारी यांची, आम्ही दिलं तुम्हाला सगळं झालं, त्याची टापटीप ठेवणं त्याची स्वच्छता राखणं हे तुमच्या अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांचं काम. नंतर आज आम्ही तुम्हाला दिलं आणि ते जर अस्वच्छ दिसलं तर उद्या तुमच्याबरोबर आम्हाला 4 शिव्या खायला नको ह्याची जबाबदार. त्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला लागलं तर त्याच्यामध्ये आमचे एसटी महाराज प्रताप शेठ नाहीत आमचे, त्यांनी पण काहीतरी सांगून टाकलं असतं, पण त्याला नंतर विचारून तुम्हाला सांगतो काय देईल ते. तर मंडळी असो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. रत्नागिरी बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच एक दिलदार मित्र, राज्याचे रोजगार हमी मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले, राज्याचे लोकप्रिय गृहराज्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र योगेशदादा कदम, माजी आमदार सुभाष बनेसाहेब, राहुलजी पंडित, आमचे एसी भांडेकर, शशिकांतजी चव्हाण, बंड्याशेठ साळवी, बाबूशेठ माप, संजूशेठ साळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले अप्पर जिल्हाधिकारी श्रीयुत गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत यादव, प्रादेशिक व्यवस्थापक एसटी महामंडळ श्रीमती जोशी मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे विभाग नियंत्रक श्रीयुत बोरसे आणि ज्यांच्या हातानं ही इमारत निर्माण झाली ते माझे रत्नागिरीतील निर्माण ग्रुपचे माझे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो. मला आठवतं की पहिल्यांदा मी राज्यमंत्री 2013ला झालो आणि 2014 जानेवारीला याचं पहिलं भूमिपूजन झालं. त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांच्या डोक्यातनं एक सुपीक कल्पना निर्माण झाली की बीओटी तत्वावर ही सगळी एसटी महामंडळाची जी बसस्थानकं आहेत ही सगळी बांधली जावी आणि त्याच्यातनं एसटीचा जो काही कार्यभार आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालावा असा दृष्टिकोन ठेवून त्यावेळी मी त्याचं भूमिपूजन केलं. ते भूमिपूजन झालं, सरकारमधले मंत्री बदलले, मी परत 3 वर्षांनं भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर परत गडबड झाली, परत सरकार बदललं, आपण भरतशेठ महाविकास आघाडीमध्ये गेलो, परत मी भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांबरोबर मी गुवाहाटीला आलो, गुवाहाटीवरनं उद्योगमंत्री बनून आलो. मग मात्र जे भूमिपूजन झालं ते पूर्णत्वाला गेलं. याचं फक्त आणि फक्त कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मला जर त्यांनी उद्योगमंत्री केलं नसतं तरी रत्नागिरीकरांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकलं नसतं. आणि म्हणून या व्यासपीठावरनं जेवढा रत्नागिरी जिल्ह्याला एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिलाय त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानतो. आणि हे बस स्थानक बघितल्यानंतर बरेचसे तुमच्या लक्षात येईल की आपण प्रवाशांना तर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात, पण जो माझा कर्मचारी दिवसभर त्या एसटीचा सगळा नियोजनबद्ध कारभार बघतो, एसटी चालवतो, प्रवाशांना चांगल्या सुखसोयी देतो, त्याच्याकडे बघत असताना आपण एसीत बसून त्याच्याकडे बघतो, पण माझा कर्मचारी विश्रांती घेत असताना देखील वातानुकूलित कक्षामध्ये असला पाहिजे असं सांगणारं महाराष्ट्रातलं पहिलं बस स्थानक जर कुठचं असेल तर माझं हे रत्नागिरीचं बस स्थानक आहे. माझ्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील विश्रांती घेण्यासाठी जे कक्ष तयार केलेत ते देखील एसी आपण केलेले आहेत. महिला भगिनींचा हिरकणी कक्ष जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक हिरकणी कक्ष जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला रत्नागिरीच्या बस स्थानकामध्येच यावं लागेल. एवढी महिला भगिनींची देखील आम्ही काळजी या बस स्थानकातनं घेतलेली आहे. मगाशी शेठनी जो उल्लेख केला की 500 कोटी रुपये आपण परिवहन मंडळाला दिले, पण 500 कोटी रुपये देत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती केली की त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री होते आणि मी शिंदे साहेबांना सांगितलं यातले 50 कोटी रुपये तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी द्या, बाकी सगळे पैसे महाराष्ट्राला द्या. आणि साहेबांनी ते करून दाखवलं. 50 कोटीच्या सगळ्या कामावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सही केली. आणि म्हणूनच मगाशी जोशी मॅडमनी जो उल्लेख केला की आपल्याकडचं टीआरपीचं कार्यालय चांगलं झालं, आपल्याकडची प्रशासकीय इमारत चांगली झाली, आपल्याकडची विश्रामगृह चांगली झाली, आपल्याकडचं रहाटाघर चांगलं झालं, पावसचं बसस्थानक चांगलं झालं, बंड्याशेठ तुमच्याकडचं मालगुणचं बसस्थानक चांगलं झालं. ही सगळी बसस्थानकं उभारण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आज बस स्थानकांचा जिल्ह्यातला कायापालट झालेला आपल्याला दिसतोय. संगमेश्वरचं बसस्थानक देखील
हे पूर्णत्वाकडे जात आहे. पुढच्या महिन्यामध्ये संगमेश्वरच्या बसस्थानकाचं देखील उद्घाटन करतोय. आज योगेशजींनी दापोली बसस्थानकाची मागणी केली. योगेशजी, तुम्ही पण ज्या पद्धतीनं राज्यमंत्री म्हणून काम करताय, आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून तुमच्या मतदारसंघामध्ये देखील कुठचीही प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून पुढच्या कालावधीमध्ये दापोलीच्या बसस्थानकाला देखील माझ्याकडनं पैसे दिले जातील, हा शब्द राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला देतो. भरत शेटकडे तर मी पालकमंत्री होतो, म्हणजे पालकमंत्री असतानाची आता रत्नागिरीकरांना गंमत सांगायला काही हरकत नाही. मी पालकमंत्री पण पत्र भरत शेट तयार करायचे, फक्त सही माझी घ्यायची. म्हणजे ते जरी पालकमंत्री 2.5 वर्ष नव्हते तरी पालकमंत्री म्हणूनच ते काम करायचे. आणि भरत शेठचं आता फक्त भाषण तुम्ही ऐकलंय, निधीसाठी दादागिरी कशी करतात ती अजून तुम्ही बघितलेली नाही. त्यांच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की आज त्यांनी फक्त माझ्या बसस्थानकाचा उल्लेख केला, पण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये MIDC मधनं सगळ्यात जास्त रस्त्याचे पैसे साहेब कुठे दिलेत? आपण महाडला दिलेत आणि निजामपूरला पण दिलेत. आता भरत शेठ मला कानात सांगत होते, जास्त काय बोलायच्या अगोदर अजून 25 कोटी रुपये मंजूर कर आणि उरलेली नळपाणी योजना मला करायची आहे. म्हणजे भरत शेठ देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. याचा अनुभव 2.5 वर्ष रायगडचा पालकमंत्री म्हणून मला आला आणि माझ्या नशिबात भाग्य आलं. भरत शेठ, मी अनेक वेळा सांगितलं, त्यांच्याच नेतृत्वाखाली 350वा राज्याभिषेक सोहळा आम्ही रायगडावर साजरा केला. त्यावेळी त्या रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचं भाग्य याच भरत शेठ गोगावलेमुळे मला मिळालं होतं. हे मी माझ्या आयुष्याच्या राजकीय जीवनामध्ये कधीही विसरणार नाही. कारण मला रायगडचं पालकमंत्री करण्यामध्ये जो एकनाथ शिंदे साहेबांकडे आग्रह धरला होता तो भरत शेठ गोगावलेंनी धरलेला होता. हे देखील रत्नागिरीमध्ये मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. आणि रायगड जिल्हा हा फार मोठा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट येतं, नवी मुंबईसारखा भाग येतो, पनवेलसारखी महानगरपालिका येते आणि तिथपासून कर्जतपासून महाड पोलादपूरपर्यंत हा सगळा जिल्हा येतो. आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याचं भाग्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं. परंतु त्याची ठोसपणानं जर शिफारस कोणी केली होती तर ती भरत शेठ गोगावलेने केली होती. आणि भरत शेठने सांगितलं होतं, उदय सामंतशिवाय रायगडचा पालकमंत्री कोण चालणार नाही. उदय सामंतला जर रायगडचा पालकमंत्री करणार असाल तरच आम्ही स्वीकारू, नाहीतर कोणाला स्वीकारणार नाही. एवढा ताकदीचा दिलदार मित्र मंत्रिमंडळामध्ये आमचा काम करतोय. आणि त्यांच्या हस्ते आणि आमचे दुसरे ज्येष्ठ मित्र प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्या हस्ते या बसस्थानकाचं उद्घाटन व्हावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती. परंतु आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचा आदेश होता की तिरंगा रॅली निघाली पाहिजे, परंतु काही कारणाने ती रद्द झाली. आणि त्या तिरंगा यात्रेसाठी धाराशिवचे पालकमंत्री असल्यामुळं प्रताप सरनाईक त्या ठिकाणी होते म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाही. परंतु प्रताप सरनाईक साहेबांच्या वतीनं देखील मी धन्यवाद देतो, कारण कर्मचाऱ्यांना जे जे काय पाहिजे ते आम्ही कशा पद्धतीनं देणार आहोत हे परवाच्या माणगावच्या मेळाव्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून, सरनाईक साहेबांच्या सकट सगळ्यांनी मिळून कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे. आम्ही कुठच्या एका संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणून अनेकांना कदाचित दुःख झालं असेल, परंतु आम्ही प्रातिनिधिक उपस्थित होतो. जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना पगार वाढ असेल, त्यांना भाववाढ असेल, त्यांचा महागाई भत्ता असेल, ही प्रलंबित असलेली सरकारकडची जी काही तुमची देयक आहेत ती देखील देण्याचा निर्णय माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी त्या मेळाव्यामध्ये घेतला. याचा अर्थ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीनं शिवसेनेचे सगळे मंत्री काम करतात, याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे. मी मगाशी दोन्ही मंत्री महोदयांना विनंती केली की आमच्या रत्नागिरीची शिवसृष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे, कारण रायगडच्या पायथ्याशी एक फार मोठी शिवसृष्टी करण्याचं काम माननीय भरत शेठ गोगावले करतायत. मी त्यांना सांगितलं की अरबी समुद्रामधला शिवाजी महाराजांचा पुतळा कधी होईल हे मला माहित नाही, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन प्रलंबित आहे. परंतु अरबी समुद्राच्या बाजूला असलेला देशातला पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा जर कुठं असेल तर तो तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये आहे, तो आपण सगळ्यांनी मिळून बघावा ही देखील त्यांना मी विनंती केली. या महाराष्ट्रामधला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जर कुठं असेल तर तो देखील माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. छावा चित्रपट 1.5 वर्षानं आला, परंतु 1.5 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचं महत्व ओळखून याच रत्नागिरीकरांनी 10,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. आणि तो पुतळा देखील महाराष्ट्रातला अतिशय सुबक आणि देखणा पुतळा या रत्नागिरीमध्ये आम्ही उभा केलेला आहे. तर पर्यटक आपल्याकडे आला पाहिजे, पर्यटक आकर्षित झाला पाहिजे आणि पर्यटक रत्नागिरीमध्ये थांबला पाहिजे, दापोलीमध्ये थांबला पाहिजे, जिल्ह्यामध्ये किमान 2 दिवस थांबला पाहिजे. ही भूमिका घेऊन मी आणि योगेश कदम साहेब आणि आमचे सगळेच आमदार प्रामाणिकपणानं काम करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे. आज उजव्या बाजूला आपल्याला जर नजर टाकली
तर महाराष्ट्रातली 9 मजली प्रशासकीय इमारत ही पहिली जर कुठे होत असेल तर ती माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते. आणि त्याच्या 9व्या मजल्यावर आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरीपेक्षा त्या 9व्या मजल्यावर ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी खरा कोकण काय आणि खरा अरबी समुद्र काय हे महाराष्ट्रातल्या आणि परदेशातल्या माणसाला जर बघायचं असेल त्याला रत्नागिरीमध्येच यावं लागेल. एवढ्या चांगल्या पद्धतीची ग्रीन फील्ड असलेली इमारत ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही रत्नागिरीमध्ये उभी करतोय. अनेक इमारती योगेशी आपण करतोय. जिल्हा परिषदेच्या इमारतीला आपण 100 कोटी रुपये दिलेत. रत्नागिरीच्या पंचायत समितीची इमारत उभी राहिलेली आहे. रत्नागिरीचं आरटीओ ऑफिस उभं राहिलंय. डायट सारखी संस्था आपण निर्माण केली. समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र मिनी थिएटर सकट त्या ठिकाणी साकार होत आहे. विठुरायाची मूर्ती महाराष्ट्रातली सगळ्यात उंच आमच्या रत्नागिरीमध्ये आहे. आणि एवढंच नाही तर देशातलं सगळ्यात चांगलं प्राणी संग्रहालय हे पुढच्या 2 वर्षामध्ये मालगुण गावी आमच्याच MIDC मार्फत 160 कोटी रुपये खर्च करून मालगुणला आपण करतोय. जेणेकरून गणपतीपुळ्याला आलेला आध्यात्मिक पर्यटक, समुद्रावर आलेला पर्यटक हा त्या प्राणी संग्रहालयाचा देखील आस्वाद घेईल. ही भूमिका देखील आमच्या विभागानं मांडली आणि त्याला 160 कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील काल परवाच्याच बोर्डाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. त्याच्यामुळे शेवटी रत्नागिरी शहर असेल, महाड शहर असेल, ही ऐतिहासिक शहर आहेत. परवा मला कोणीतरी सांगितलं बरेचसे, पण आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि शिंदे साहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे मी करतो, बघतो, फोन करतो आणि तीच सवय आपल्याला लागलेली आहे. आणि म्हणून परवा मी शिवसृष्टीच्या इथे ज्यावेळी गेलो तर अनेक मला वयस्क मंडळींनी सांगितलं की जो भगवतीचं मंदिर आहे, भगवतीचा किल्ला आहे, तो जर आपल्याला पायऱ्याने चढून जायचा असेल, राजन साळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि तो जर किल्ला आपल्याला चढून जायचा असेल तर त्याच्या पायरीची उंची जी आहे ती 1 फूट आहे. आणि म्हणून वयस्क लोक त्या पायऱ्या चढून जायचं धाडस देखील करत नाहीत त्यांच्या प्रकृतीच्या निमित्तानं. मी तिथल्या तिथं निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या किल्ल्यावर पहिली लिफ्ट आपण जी बसवतोय ती भगवती किल्ल्यावर बसवतोय. जेणेकरून माझी महिला भगिनी असेल किंवा वयस्क माणूस असेल ज्याला भगवतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे त्याला आता जिन्यानं जायची आवश्यकता नाही. त्याच्यासाठी अत्याधुनिक लिफ्ट करण्याचा निर्णय कालच आम्ही घेतला आणि त्याला 1 कोटी रुपये DPC मधून आम्ही मंजूर केले. मला असं वाटतं की अशा सुविधा जर आपण दिल्या तर अनेक चांगली कामं उभी राहू शकतात. हे आम्ही रत्नागिरीकरांच्या आशीर्वादानं या रत्नागिरीमध्ये करून दाखवतोय. या संपूर्ण बस स्थानकाचा जर आपण प्लॅन बघितला तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याची भूमिका देखील या बस स्थानकाच्या निमित्तानं आम्ही घेणार आहोत. जे पूर्वीपासून जे काही टपरीवाले होते असतील किंवा अन्य असतील त्याचा सर्वे देखील मी डिपार्टमेंटला करायला सांगितलंय. त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही ही देखील शासनाची भूमिका आहे. परंतु उरलेले गाळे जे आहेत ते अभिनव उपक्रमातनं जर कोण काही वेगळं करणार असेल, स्वतःची कोकणी प्रॉडक्ट विकण्याचा उपक्रम या एसटी स्टँडवर सुरू करणार असेल तर त्यांना लॉटरी पद्धतीनं देण्याचा निर्णय देखील आजच आम्ही विभागाच्या मार्फत आणि ST विभागाच्या मार्फत घेतलेला आहे. हे आपण सगळं जे करतोय हे फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्याला केंद्रस्थानी मानून करतोय. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा कदाचित जाहीर झालेला नाही, पण भविष्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पर्यटक येणारा जिल्हा कुठचा आहे तर तो माझा रत्नागिरी जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही हे प्रामाणिकपणाचे प्रयत्न करतोय. राजन साळवी साहेब आता जिथे उपस्थित आहेत, राजापूरला देखील किरण भैया आमदार म्हणून काम करतायत. दूधपापेश्वर सारखं मंदिर, जे मंदिर पुरातन मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम देखील MSRDCच्या माध्यमातून होत आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या जीर्णोद्धारासाठी देखील MSRDC मधनं 12 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळे आध्यात्मिक वास्तू असतील, छत्रपती संभाजी महाराजांचं कसब्याचं स्मारक असेल ज्याच्यामध्ये योगेश कदम साहेबांनी पुढाकार घेतला ते देखील नावारूपाला येतंय. आणि जागतिक पातळीवरचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे कसब्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत. मगाशी गोगावली साहेबांनी एक उल्लेख केला की आपण आता जेव्हा या बस स्थानकामध्ये येणार आहोत त्यावेळी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक करूनच आपण या बस स्थानकामध्ये येणार आहोत. ज्यावेळी पहिल्यांदा हे बस स्थानक आपण बनवत होतो तेव्हा ही काही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये नव्हती. पण 8 दिवसापूर्वी ज्यावेळी मी आलो त्यावेळी निर्माण ग्रुपच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की ज्या राजामुळं आज आपण सुखकर महाराष्ट्रामध्ये जीवन जगतोय त्याची चिरकाळ स्मृती ही प्रत्येक ग्रामीण भागातल्या माणसासमोर टिकली पाहिजे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर असा फोटो या एंट्रन्सला आपण लावलेला आहे. पण मला अजूनही डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना एक सूचना करायची आहे की जो आपण फोटो लावलाय
तो फारच छोटा आहे. मला असं वाटतं की आपल्या राजाची भव्यता एवढी आहे, दोन्ही राजांची, प्रथम राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, तर त्यांच्या दिव्यते एवढा फोटो त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अजून काही माझं जर सहकार्य लागणार असेल तर मॅडम तुम्ही करायला तयार आहे, परंतु त्या राजाची भव्यता त्या फोटोवरनं जनतेला कळली पाहिजे. एवढे मोठे फोटो त्या ठिकाणी आपण लावावे आणि त्याचं पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे. आणि ते फोटो अजून कशासाठी लावले तर मगाशी स्वच्छतेचा जो उल्लेख भरत शेट्टी या ठिकाणी केला, त्या दोन राजांना बघून ज्यावेळी आपण आत येऊ तर आपल्याला देखील आपलं कर्तव्य कळेल की ज्या दोन राजांचा फोटो ज्या बसस्थानकामध्ये लावलेला आहे ते बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी न थुंकता ही प्रवाशांची देखील आहे. ही देखील जबाबदारी प्रवाशांनी स्वीकारली पाहिजे आणि प्रवाशांनी देखील समजून घेतलं पाहिजे. मी जरी बसस्थानकामधनं प्रवास करत असलो, मी जरी एसटीतनं प्रवास करत असताना बसस्थानकामध्ये येत असलो तरी ते बसस्थानक हे माझं घर आहे. कारण शेवटी आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठची असेल तर ती आपली लाल परी आहे, ती एसटी आहे. आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल, तिला सांभाळायचं असेल तर शिवलकर जोरात आहे, तुम्ही शिट्ट्यावर शिट्ट्या वाजतायत, पण हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. या सगळ्या याच्यामध्ये स्वच्छता राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असली पाहिजे. आणि म्हणून मला नागरिकांना देखील विनंती करायची आहे, ग्रामस्थांना देखील विनंती करायची आहे की जे ग्रामीण भागातले आलेली लोक आहेत, ही ग्रामीण भागातल्या लोकांना मी का बोलवलं तर ग्रामीण भागातल्या लोकांनी आपापल्या गावामध्ये गेल्यानंतर जनजागृती केली पाहिजे. त्यांना संकल्प करायला लावला पाहिजे की फक्त ड्रायव्हर क्लिनरची जबाबदारी नाही, एसटी साफ ठेवणं आणि बसस्थानक साफ ठेवणं ही आपली देखील जबाबदारी आहे. अशा पद्धतीची भावना ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच ग्रामीण भागातल्या सगळ्या मंडळींना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि एक तपानंतर याच्यामध्ये समोर माझे सगळे पत्रकार योगेशजी बसलेले आहेत. साहेब चिठ्ठी आलेली आहे, जाता जाता ते पण बोलणार आहे. सगळे पत्रकार बांधव इथे बसलेले आहेत. एखादी गोष्ट मी जाहीर केली आणि त्याला उशीर झाला की माझ्या पत्रकार बांधवांना असं वाटतं की मी ती पोकळ घोषणा केलेली होती. पण आता अलिमिया काजी साहेब, किशोर मोरे साहेब, तुमच्या लक्षात आलं असेल की उदय सामंत देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सांगतो ते करून दाखवतो, त्याच्यातलं अजून एक उदाहरण आहे. त्याच्यामुळे कधीही कोणाला फसवण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडनं झाला नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे काही गोष्टींना उशीर झाला असेल. तसं आताच राजन साळवी साहेबांनी मला सांगितलं की लांजाचं बसस्थानक जे आहे ते देखील अपुऱ्या परिस्थितीमध्ये आहे, त्याचा देखील आढावा मी पुढच्या दौऱ्यामध्ये साळवी साहेब नक्की घेईन. तुम्ही असाल, किरणमया असतील, आपण सगळे एकत्र बसू आणि मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या याच तारखेला आपण लांजाचं देखील उद्घाटन करू. हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा भरत शेठ, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, योगेशजी तुम्ही देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचा एक सहकारी म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सगळ्या प्रवाशांना एक विनंती करतो की या बसस्थानकाची निगा आपलं घर आहे असं समजून आपण ठेवावी आणि एक आदर्श नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारत देशामध्ये आपण निर्माण करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.